मित्रांनो बघा आपल्या घरी आज पाहुणे आलेत. म्हणजे पाहुणा म्हणजे मेवणा आहे बरं का. आपल्या किसन भाऊचा दाजी आलेत आमचे मोठे. त्यांच्यासाठी मी किती 2 किलो मासे आणले. 2 किलो मासे आणली. सकून कमीत कमी अर्धा ते पाऊण किलो अशी फ्राय केली. फ्राय बनवून घरी आपलं पीठ नव्हतं बरं का. थोडं जे काय पीठ होतं तर ते चपात्या वगैरे बनवल्यात. बाकीचं आता संध्याकाळच्याला आपल्याला पीठ नाही, पीठ दळून आणायचे. तर आता जेवण करून शकू हे काय दळणच काढत होती, पण थोडा वेळ लागला कारण की तिला स्वयंपाक पण बनवायचा होता. पण स्वयंपाक बनवून जेव घालायचं पण होतं आहे का नाही. परत आपण लेकरायला खायला आंबे पण आणले होते, केसर आंबा. भाजी असली बनवली बरं का सक्कून. आमच्या सक्कूच्या हातची भाजी म्हणजे तिरंगा हॉटेल फेल हो. तिरंगा हॉटेल आणि ते भाग्यश्री हॉटेलचे आहे का, फेल आहे ते फेल. बायकोच्या हातची जर अशी रोज घरी जर भाजी खायला भेटली तिथं हॉटेलवर कशाला जाईल हो महाराज. काय बोलतो पुचका आहे बा माझं लेकरू. आणि बारकं झोपले, सॉरी बारकं नाही मोठं झोपले. बघा कसला दिसायला लागली. तरी कशी दिसायला लागली तुम्ही सांगा मित्रांनो कमेंट करू ना. हा बघा दाजी आता गेलेत. आमचा किसन भाया जेवायला आलता कारण की तो मिस्त्रीच्या हाताखाली कामाला होता ना. 2 वाजता सुट्टी झाली आणि तो जेवायला आला. त्याला जेवू खाऊ घातलं कारण की चपात्या झाल्या नव्हत्या पूर्ण, लाईट गेली ती. 3च चपात्या झाल्या. तर त्याला आधी जेवण करून आम्ही पाठवून दिलं आणि बाकीच्या नंतर सकून पोळ्या केल्या. आता 8 पोळ्या आहेत. आता 8 पोळ्यामध्ये आम्ही 3 जण जेवणार आहेत. सकून आता काय पूर्ण फ्राय केली माशी. दाजी अजून तर आलेली दिसेनात मला. गाडी वाजली हे का नाही आले अजून. ते आट्टू दिसायला लागलाय. आट्टू आहे, बाकीचे लोक आहेत कामावरचे. आणि माझ्या भावेशने एक कांड केले परत. बॅक साईडला तिकडे झाडं लावलेली आहेत, त्या झाडाचं टाकलं अंजीर तोडून. ते मालक हवा आहे त्या जेवणार आहेत का ते शूटिंग का काहीतरी घ्यायलेत वाटते का घरी व्हिडिओ कॉल करून दाखवायला लागलेत. त्या ते मालक आहेत बरं का घराचे. त्यानं मस्त असं गार्डन बिर्डन बनवलं इकडल्या साईडला आणि त्यांचा हे बंगला आहे. त्यांनी मस्तपैकी दाजी आहे पण आलेत. हे वा वाटोळ आली रे बाबा, वाटोळ आली. पळा पळा पळा. हे चक गेले गिलास उडून. हे पा आमच्या दाजीला उडून घेऊन जातात का काय काय. आमचे दाजी आले ते. हे बाळा पाय पळो ना. हा पाय पळलेत का नाही. चल चल घरात चल. अरे बापरे चल रे. चल 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 चल. अरे बाबा पाय किती पळले आहेत मित्रांनो. एवढं ऊन पडलंय. 42-43 डिग्री ऊन आहे सध्याचं बीडला नाही का. असं ऊन लागायला लागलंय बा. हे कुठं सूर्य गेलाय. हां मग व्हिडिओ आहे आपला. ते दाजी आलेत, मोठे दाजी आहेत आमचे. त्यांना पूर्ण जेवायला आहे का नाही. पाहुणचार म्हणलं मासे आणाव, त्यांना मासे पण खाता येत नाही. आमच्या
सक्कू बोलायला लागली वा फोनवर. सक्कू कोणाचा फोन आहे? अरे बापरे. मस्तपैकी जेवायला घ्यायचंय. जेवण वाढायला. सकू दाखव. हा 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 बघा कसली. भया हा आपण टॅग करू शकतो भोईराज हॉटेल लखन भाऊला. लखन भाऊ आम्ही तुम्हाला कदा एखाद्या वेळेस नक्की भेट द्यायला येऊ, कारण की तुमच्या हॉटेलचे आम्ही बरेच व्हिडिओ बघत असतो. भोईराज हॉटेलला तुम्हाला नेतो एखाद्या वेळेस. दाजी कूलरची हवा लागली नाही तरी. आमच्या दाजीला प्लेट दिले. पुतक ए पुतक काय जेवण करायचं का नाही? नाही बंगल्यामध्ये काढून म्हणलं मी साडी घालते पांढरी. माऊलीच्या पेक्षा भारी भारी आहे ती युट्यूबर. मला कशाला टाकायली तुम्ही? तुम्हाला म्हणजे आवडत नाही का काय? बरं ती भाजी खा एकदा एक पीस. चव सांगा मला काय झाली. हा नंबर 1. एकच नंबर का? हा फ्राय पण केलेली आहे. सकू तुला घे ना जेवायला. घे पटकन. भावेशनं तर काय आंबे खाली 1-2 झोपला गडी. डब्यात का प्लेट नाही आता? बघा मित्रांनो आमच्या दोघा नवरा बायकोचा संसार आहे. एक पाहुणा जर आला तर सपा देत नाही. काय करावं, गरीब जिंदगी आहे हो. तुम्ही लोक आपल्याला सपोर्ट करत नाही काय नाही. जर तुम्ही लोकांनी जर सपोर्ट केला, 4-2 पैसे जर मिळाले, काय करावं तेव्हा. लय ताण आला हो काय सांगा. पुतक काय झालं बा? लय ताण आला आहे का नाही? लय ताण आला. गरमी व्हायला लागली म्हणून शर्ट काढले बरं का. असं काय समजू नका हे का नाही. संडे आहे ना, सुट्टीच्या दिवशी असतात ते घरीच. ए यार भात घातला नाही तू? ए पा असं काऊन नाही घातला? भाजीसोबत भात पाहिजे होता ना. नाही नाही. आणि एक मेन म्हणजे आमच्या दाजीला माशी नाही खात आहे, तरी पण आपण माशी आणली. काहीच नाही दाजी, ही चिलापी माशी आहे. याला तुम्ही असं हे बघा, हे आता हे पडलेले हे तुम्ही डायरेक्ट हे का हे डायरेक्ट खाऊ शकता. काहीच नाही याच्यात, काटा म्हणजे नाहीच. ही फक्त फांज आहे ही. हां संपला इशे. हिच्यात 1-2 काटा असा उभा असते, ते काढायचं बस, बाकी काहीच नाही. बाकी माशी एक नंबर आहे. त्यात सोबत लिंबू आहे आणि एकच नंबर भाजी बनवली बा. हॉटेलचं कशाला ध्यान येईन मला वय. बायको एक नंबर भाजी बनवती बायको. काय झाले म्हणजे? हा म्हणजे म्हणजे जास्त मोठी दिलेली आहे का?
पाण्यासोबत प्यायची. पाणी घ्यायचं, पाण्याचा घोट आणि पाण्यासोबत प्यायची. मी आधी पाणी वतले मग वरून गोळी सोडली तसं पाणी पिलं. कोरडी असल्यामुळे जात नाही. तर चला मित्रांनो, ब्लॉग पण खूप मोठा व्हायला. करा जेवण, करा एन्जॉय करा. करायचं. धन्यवाद.